अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजतेजस्फुरदिक् प्रदेशं विदित्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं विठ्ठल विठ्ठल। अकल्पायुष्य भावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे प्रसारक। कारण वैराग्य म्हटलं की तुकोबाराय आठवतात, शांती म्हटलं की नाथ महाराज आठवतात, ज्ञान म्हटलं की विश्वमौली ज्ञानोबाराय आठवतात। परंतु शांती ज्ञान वैराग्य या सगळ्या गोष्टींचा प्रसार करणारे भगवंताचे अत्यंत लढिवाळ भक्त ज्यांना प्रेममूर्ती असं संबोधलं जातं असे असणारे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा आजच्या चरणाचा उत्कृष्ट असा विष्णुदासाकडे भगवंताकडे केलेली मागणी। या अभंगामध्ये नामदेवरायांनी देवाकडे काय मागितलं तर देवा जे विष्णुदास आहेत ना त्यांना अकल्प आयुष्य दे, कल्पनेची बाधा त्यांना होऊ देऊ नको, त्यांच्या अंतकरणामध्ये अहंकार अजिबात वाढू देऊ नको। आणि महाराज सांगतात जे भगवंताचं नामस्मरण करतात, ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाम असतं ना देवा त्यांचं कल्याण कर। थोडक्यात सांगते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये विष्णुदासांकरिता आयुष्य मागितलं, द्वितीय चरणामध्ये विष्णुदासांकरिता सुख मागितलं, तृतीय चरणामध्ये विष्णुदासांकरिता निरहंकार मागितला आणि चौथ्या चरणामध्ये विष्णुदासांचं कल्याण मागितलं। हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विठ्ठल विठ्ठल। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आज आपल्या सगळ्यांचा लाडका समाधान म्हणजे हरिभक्त पारायण युवा कीर्तनकार समाधान महाराज जाधव यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि त्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। अत्यंत सुंदर नानांनी या ठिकाणी केलेलं नियोजन आयोजन आनंदाचं वातावरण आहे आणि आनंदामध्ये आपल्याला देव आठवला पाहिजे, कारण दुःखामध्ये तर देव आठवतोच हो। म्हणजे 2 दिवसाची शिळी भाकरी असू द्या, उन्हामध्ये आपण तापवलेली आहे, कडक झालेली भाकरी आहे आणि सोबत चटणी घेतली, तुमच्या तोंडाला जर आलेला आहे, तोंड आलेलं आहे, जिभेची साल गेलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ती कडक झालेली भाकरी तुम्ही त्या चटणी बरोबर घेतली आणि खाल्ली आणि ज्या ठिकाणी जिभेची साल गेली आहे ना त्याच ठिकाणी जाऊन ती भाकरी टोचली, किती वेदना होतात। देवाला म्हणतो देवा माझ्याच वाट्याला एवढं दुःख का, पण त्याच ऐवजी प्युअर देशी गाईचं दूध असू द्या, ते दूध कढईमध्ये आटवलेलं आहे, त्याच्यामध्ये साखर टाकली आहे, विलायची पूड टाकलेली आहे आणि सुंदर अशी बासुंदी आहे आणि ती बासुंदी खात असताना तुमच्या तोंडाला जर आलेला नाही, काहीही झालेलं नाही आणि ती बासुंदी खात असताना तुम्ही म्हणता का देवा माझ्या जीवनामध्ये एवढा आनंद का नाही म्हणत। भाकरी खाताना देव आठवतो, बासुंदी खाताना देव आठवत नाही। सुखामध्ये देव आठवेल याची शाश्वती फार कमी आहे, पण ज्या पद्धतीनं आपल्याला दुःखामध्ये देव आठवतो ना तसं आपल्याला सुखामध्ये सुद्धा देव आठवला पाहिजे।
आनंदामध्ये सुद्धा देव आठवला पाहिजे. आणि आज अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. अगदी युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण समाधान महाराज असतील, त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. आणि आपल्या गिरवी गावचं वैभव म्हणजे समाधान महाराज आहेत बरं का. कारण बाहेर गेलं ना, कोणी म्हणत नाही महाराज तुमचं आडनाव काय, समाधान महाराज जाधव हे सगळ्यांना माहीत असतं. पण पुढं कंसामध्ये लागतं गिरवीकर, म्हणजे आपल्या गिरवी गावचं वैभव म्हणजे समाधान महाराज आहेत. त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्याकरिता उपस्थित आपल्या भागातील सर्व टाळकरी मंडळी असतील, त्याचबरोबर ज्ञानाई गुरुकुलमधील सर्व विद्यार्थी 130 विद्यार्थी आज या ठिकाणी आलेले. नानांनी बाबांना सांगितलं, बाबा आज काय गुरुकुलावर स्वयंपाक होणार नाही, सगळं इथंच नियोजन केलेलं आहे. आणि मार्गदर्शक असतील आदरणीय सुरेश बाबा सूळ यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी महिना झालं नियोजन चालू होतं. बाबांनी ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं त्या पद्धतीनं नानांनी आज या ठिकाणी केलेलं सगळं नियोजन आहे. मग महाराज हे नियोजन करत असताना जीवनामध्ये आपण ज्ञानदान का केलं पाहिजे, अन्नदान का केलं पाहिजे, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे ना. का आम्ही पैसे घालवावेत, काय एवढं सगळं नियोजन करावं. होत असाल ना तर त्यातील 10 रुपये दान केले पाहिजेत. जर दिवसातून तुम्ही 1000 रुपये कमवत असाल तर त्यातील 100 रुपये दान केले पाहिजेत. जर तुम्ही दिवसातून 10,000 रुपये कमवत असाल तर त्यातील 1000 रुपये दान केले पाहिजेत. जर तुम्ही दिवसातून 1,00,000 रुपये कमवत असाल तर त्यातील 10,000 रुपये दान केले पाहिजेत. थोडक्यात तुम्ही जे 100% कमवताय ना, त्या 100%तलं 10% देवाकरिता, देशाकरिता, धर्माकरिता दान केलं पाहिजे. आणि जर तुम्ही ते दान केलं तर त्याचा फायदा असा होतो की उरलेल्या 90% संपत्तीचं संरक्षण भगवान परमात्मा करत असतो. त्याच्यामुळे तुम्ही जे कमवताय ना त्यातलं 10% दान करायला शिका. आणि त्या न्यायानं आज या ठिकाणी असलेलं अन्नदान आणि ज्ञानदान विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सुंदर आज या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. अगदी समाधान महाराजांना आज 15 वर्ष पूर्ण झाली, 16व्या वर्षामध्ये पदार्पण झालेलं आहे. आता वय कसं मोजायचं असतं याची पण एक पद्धत आहे. मी तुम्हाला सांगते, काहींचं वय 90 वर्ष झालेलं असेल पण ते अजून एकाही वर्षाचे नाहीत. कसं वय मोजण्याची पद्धत असते. ती पद्धत काय, कधीपासून आपलं वय मोजायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे शारीरिक वय वेगळं, जन्म झाल्यापासून आपण मोजतो ते वय वेगळं, पण खरं वय मोजण्याची पद्धत मी तुम्हाला सांगते. ज्या दिवशी तुम्हाला भगवान परमात्म्याची गोडी लागेल, ज्या दिवशी तुम्ही भगवान परमात्माकरिता साधना कराल, उपासना कराल, ज्या दिवशी भगवान परमात्म्याबद्दल तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेम उत्पन्न होईल ना, त्यावेळेस माणसाच्या जीवनाची खरी सुरुवात आहे. आणि तिथनं पुढं वय मोजायला सुरुवात करायची. आता महाराजांचा आपण विचार केला तर बालपणापासून घरामध्ये आध्यात्मिक वातावरण, म्हणजे नाना असतील, आई असतील, सगळ्यांनी अत्यंत सुंदरपणे केलेले संस्कार, आणि त्याच्यामुळं महाराजांचे 15 वर्ष पूर्ण झालेत असं म्हणायला हरकत नाही. म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं, काही 90 वर्षाची लोक असतात पण त्यांना आणखी भगवंतच कळत नाही. काय आहे, काय कीर्तन, काय भजन अजिबात लक्ष देत नाहीत. समजून चला त्यांना आणखीन 1 वर्ष सुद्धा पूर्ण झालेलं नाही, 1 दिवस सुद्धा पूर्ण झालेला नाही. म्हणून या ठिकाणी समाधान महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळा आहे. वारकरी संप्रदायाकडून आपल्या सगळ्याकडून समाधान महाराजांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये नामदेवरायांनी भगवंताकडे केलेली प्रार्थना आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न पडतोय, प्रार्थना कशाला म्हणायचं? प्रार्थना या शब्दाचा अर्थ काय? तर श्रेष्ठांनी श्रेष्ठाकडे श्रेष्ठाकरिता श्रेष्ठ अशी केलेली इच्छा म्हणजे प्रार्थना. कसं बारकाईनं लक्ष दे बर का. श्रेष्ठांनी कोण इच्छा करतायत? नामदेवराय, ते श्रेष्ठ आहेत. श्रेष्ठाकडे
भगवंताकडे प्रार्थना केली तोही श्रेष्ठ आहे. श्रेष्ठा करिता विष्णुदासांकरिता म्हणजे तेही श्रेष्ठ आहेत. आणि श्रेष्ठ केलेली इच्छा म्हणजे त्यांचं कल्याण होऊ दे, त्यांना सुख मिळू दे, आयुष्य मिळू दे, निरहंकार मिळू दे, ह्या सगळ्या श्रेष्ठच इच्छा आहेत ना. म्हणजे श्रेष्ठांनी श्रेष्ठाकडे श्रेष्ठाकरिता श्रेष्ठ अशी केलेली इच्छा म्हणजेच प्रार्थना. आणि ही प्रार्थना नामदेवरायांनी या अभंगामध्ये केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. आपण जर एक कोटी लक्षामध्ये घेतली ना, जीवनामध्ये काही लोकांची संगत कधीच घडू नये, काही लोकांची संगत कामापुरती घडावी आणि काही लोकांची संगत कायम स्वरूपी घडली पाहिजे. आता हे कसं क्रमाने पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा काही लोकांची संगत जीवनामध्ये कधीच घडू नये. कोणाची? दुर्जनाची. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. महाराज दृष्टांत देतात. विंचू प्रत्येकाला माहित आहे, विंचू चावल्यानंतर शरीराचा दाह होतो, पण विंचवानं नांगी वरती केली आणि संपूर्ण देहावरती कुठेही फिरू द्या, काय होतं का? पण एकदा जर का विंचू नम्र झाला की साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. पण महाराज म्हणतात तो विंचू परवडला का? तर विंचवाच्या फक्त नांगीमध्येच विषय. पण दुर्जन माणूस असा असतो की दुर्जन माणसाच्या सर्वांगामध्ये विष असतं. तुका म्हणे विंचाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्वांगी. त्याच्यामुळं दुर्जनाची संगत जीवनामध्ये कधीच घडू नये. मग संगत कोणाची घडावी? आता आपण पाहिलं, दृष्टांत देते. नदीचं पाणी सर्व पिकांसाठी सारखंच असतं, तरी पण कारलं कसं लागतं हो? कडू. चिंच कशी लागते? आंबट. मिरची कशी लागते? तिखट. पाणी ज्याच्या संगतीमध्ये जाते ना त्याच्यासारखं बनून जाते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कारल्याच्या संगतीमध्ये जाऊन कडू बनायचे का ऊसाच्या संगतीमध्ये राहून गोड राहायचे हे आपले आपण ठरवायचं. म्हणून चांगल्याची संगत जीवनामध्ये केली पाहिजे. सगळ्यात पहिला प्रकार, काहींची संगत जीवनामध्ये कधीच घडू नये. कोणाची? दुर्जनाची. दुसरा प्रकार, काहींची संगत ही कामापुरती घडावी. मग कोणाची संगत कामापुरती घडावी? इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सखे सोयरे भाऊकी यांची संगत फक्त कामापुरती घडावी. विठ्ठल विठ्ठल. जे सखे सोयरे आहेत ना त्यांची संगत कामापुरती का घडावी त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ते आपल्यावरती प्रेम करत नसतात, आपल्याकडे असलेल्या पैशावरती प्रेम करत असतात. महाराज वर्णन करतात, धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. जर पैसा असेल ना तर सगळी लोक मान देतात. आई वडील सगळेजण, माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. जर मोठा धंदा चालत असेल ना तर बहिणी सुद्धा दादा 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 करतात. जवळ चाले मोठा धंदा तेव्हा बहिणी म्हणती दादा. बायकोला जर दागिनं करून दिलं ना तर बायको सुद्धा आज्ञा मानते. सदा शृंगार भूषणे कांतालवे बहुमाने. पण महाराज म्हणतात धनामुळे मिळालेले हे मोठेपण आहे ना ते कायमस्वरूपी टिकून राहणार नाही. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. त्याच्यामुळं पैशामुळे एखाद्या माणसाला कधीच किंमत द्यायची नाही. या पैशाने माणसाला वेड केले. आपल्याला सुविचार असतो बघा, गुड थॉट लिहिलेला त्या फळ्यावरती. गॉड मेड मॅन, मॅन मेड मनी आणि मनी मेड मॅन मॅड. म्हणजे काय? देव माणसाला बनवतो, माणूस पैशाला बनवतो आणि पैसा माणसाला वेडा बनवतो. हे सखे सोयरे आपल्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या पैशावरती जास्त प्रेम करतात. त्याच्यामुळे यांच्याशी संगत ही कामापुरती ठेवायची. नंतर सांगितलं भाऊकीशी संबंध. भाऊकीची संगत सुद्धा कामापुरती ठेवायची. कारण भाऊकी शब्दाचा अर्थ काय, व्याख्या काय आहे? ज्याच्या शिवाय आपण जगू शकत नाही आणि जे आपल्याला कधी नीट जगूही देत नाहीत त्याचं नाव आहे भाऊकी. पण महाराज म्हणतात यांच्याशी संगत कामापुरतीच ठेवा. तिसरा प्रकार आहे,
ज्यांची संगत जीवनामध्ये आपण कायम स्वरूपी केली पाहिजे ते आहेत संत, ते आहेत महात्मे. पसायदानामध्ये आलेलं वर्णन आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडली आली, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता. म्हणून संगत करायची ना तर संतांची करावी. महाराज वर्णन करतात, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संताचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा, पतन उद्धार संगाचा महिमा. अधमा जनलोका 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 जनलोक. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा जनलोका. म्हणजे पतन करून घ्यायचं का उद्धार करून घ्यायचा हे आपल्याच हातामध्ये. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर उद्धार आहे आणि बाकीच्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर पतन आहे. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये आपण कायम स्वरूपी केली पाहिजे. आता मी हे सगळं का सांगितलं, आता आपला अभंगामध्ये प्रवेश होतोय, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा काहींची संगत जीवनामध्ये कधीच घडू नये. दुर्जन माणूस महाराज म्हणतात यांचं कुळ देवास संपून जाऊ दे, यांचं कुळ शिल्लक नाही राहिलं पाहिजे. दुसरा प्रकार, काहींची संगत कामापुरती घडावी, सखे सोयरे भाऊकी, यांचं जर कुळ राहिलं तरी एवढी काय अडचण नाही. म्हणून तिसरा प्रकार आहे, ज्यांची संगत आपल्याला कायम स्वरूपी घडावी ती म्हणजे संतांची. आणि महाराज म्हणतात देवा यांचं कुळ हे वाढत वाढत आणि वाढत राहिलं पाहिजे. किती वाढावं? अभंगाच्या प्रथम कल्पायुष व्हावे तया कुळा, अकल्पायुष व्हावे तया कुळा, अकल्पायुष व्हावे तया कुळा, अकल्पायुष व्हावे तया
कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. महाराज म्हणतात विष्णू दासांना